चला आता सुरुवात करूया गुळाच्या कापण्या बनवायला। 1 कप गुळ घेतलेला आहे असा भरून, आणि म्हणजे मी इथे 2 कप गुळ घेतलेला आहे, थोडासा बारीक करून घेतलेला आहे। त्याच भांड्याने आपण पाणी घ्यायचं आहे। 1 कप पाणी तर 2 कप पाणी घ्यायचं आहे। आता हा गुळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे। गॅसवरती आपल्याला हा गुळ मेल्ट करून घ्यायचा आहे। याची कुठल्याही प्रकारची चाशणी बनवायची नाही। इथे मी सेंद्रिय गुळ वापरलेला आहे। सेंद्रिय गुळ थोडासा कलरला डार्क असतो, त्यामुळे हे पाण्याचं कलर सुद्धा थोडासा तुम्हाला डार्क दिसतोय, पण खाण्यासाठी हा गुळ अतिशय आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतो। गुळ पूर्णपणे मेल्ट झालेला आहे। आता इथे मी गॅस बंद करते आणि हे गुळाचं पाणी पूर्णपणे थंड करून घ्यायचं। गुळाचं पाणी थंड होईपर्यंत मी इथे गॅसवरती छोटंसं भांडं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आता तूप घालून घेते। 6 चमचे तूप घालून घेणार आहे। आता हे पूर्ण असं छान गरम करून घ्यायचं। ज्या कपाने गुळ घेतलेला आहे त्याच कपाने मी 3 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 6 चमचे घेतलेला आहे बारीक रवा, आणि बेसन सुद्धा 6 चमचे घेतलेला आहे। 1.5 चमचा बडीशेप, हिरवा वेलदोडा आणि सुंठ एकत्र गरम केलं आणि हे मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेलं आहे। थोडंसं मीठ। आता मी घालून घेत आहे तुपाचं मोहन। तूप एकदम कडकडीत गरम केलेलं आहे। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे, पण मोहन सगळीकडे व्यवस्थित पिठाला लागलं पाहिजे, त्यासाठी हाताने चोळून घ्यायचं। गरम तूप असल्या कारणाने सुरुवातीला चमच्याने हलवून घ्या, म्हणजे हाताला चटके बसणार नाही। सुरुवातीला मी चमच्याने हलवून घेतलेलं आहे, पूर्ण हाताने चोळून घ्यायचं आहे। पुन्हा ते छान मिक्स करून घ्यायचे। आता याच्यामध्येच आपल्याला गुळाचं पाणी घालून घ्यायचं आहे। आता गुळाचं पाणी घालताना गाळून घ्यायचं। गाळून घेतल्यानंतर गुळामध्ये जो कचरा असतो तो निघून जातो। तर 10 मिनिटं आपण 10 ते 15 मिनिटं असंच हे कणिक मुरत ठेवायचं आहे, तर रवा पण छान मुरतो आणि कणिक पण छान मुरतं। 10 मिनिटं झालेली आहेत, आपण खोलून बघूया। आता हे छान मिक्स करून घेऊया आपण, कारण प्रत्येक गव्हाचा प्रकार वेगळा असतो। प्रत्येक गव्हाच्या पिठाला पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं, त्यामुळं जर का तुमचं कणिक थोडंसं पातळ झालं असेल तर गव्हाचं कोरडं पीठ घालून थोडंसं घट्ट करा। आता हे कणिक तयार आहे। आता याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया। लाटून घेतलेली आहे। आता आपल्याला यावरती घालायची खसखस। आता आपल्याला ह्या कापण्या आहेत ते डायमंड आकाराच्या कापून घ्यायच्या आहेत। छान अशा डायमंड आकाराच्या गुळाच्या कापड्या कापून घ्यायच्या आहेत। थोड्याशा लांबट कापल्या की दिसायलाही छान दिसतात। मी जास्त जाडसर नाही ठेवले, खूप पातळ पण नाही ठेवले। आता आपण तळून घेऊया। इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, तर आपलं तेल गरम झालंय की नाही ते आपण चेक करून घेऊया। तर तेलावरती असं तरंगलं पाहिजे, म्हणजे समजायचं की आपलं तेल गरम झालंय।
अजिबात हलवत नाही, पण खाली गेलेली जी कापणी आहे ती तेलावरती तरंगती बघा मस्त. आता ह्या खूप हलक्या झाल्यात. आता आपण ह्या तळून झालेले आहेत. एकसारखा सगळीकडे कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता हे आपण काढून घेऊया. हे पहा, मस्त आपोआप एक 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 अशी मस्त तेलावरती तरंगती. असे तळलेले पदार्थ गोडाचे करून खाल्ले तर खूप छान वाटतं. मस्त.